मी आहे नाशिकचा, आम्ही आहे नाशिककर. आमच्या नाशिकमध्ये आता कुंभमेळा येणार आहे, त्याच्यामुळं नाशिकची फुल तयारी चालू आहे. पण नाशिकमध्ये आता रस्त्यांचे कामं, पाईपलाईनचे कामं, खूप धूळ, खूप म्हणजे रश खूप झालेलं आहे. नाशिकमध्ये झाडं कापायला सुरुवात झाली. सगळेजणं तिथं गेले होते, आंदोलन चालू होते. नाशिकमध्ये फुल जोरात म्हणजे झाडं कापायला लोक थांबत होते की झाडं कापू नका. 200-200 वर्ष पुराणे झाडं होते. तर ते आपण बघायला चाललो आहे. या तुम्ही बघा नाशिकमध्ये काय कसं चालू आहे. बघू शकता तुम्ही की सगळीकडचे झाडं तोडण्यात आलेले. आमची बी गाडी आदळली, आमचा ड्रायव्हर पुढं नाही मागं बघतोय. बघू शकता तुम्ही कसं पूर्ण झाड तोडून टाकलेलं आहे. झाडं तोडल्यामुळे लोकांचे मन दुखलेले, आंदोलन बी चालू ते झाडं तोडू राहिले. सकाळपासून आंदोलन चालू. तर अशा प्रकारे आंदोलन चालू आहे आमच्या इथे सकाळपासून, कालपासून झाडं तोडतात. त्याच्यामुळं आता बघू काय होतं काय नाही. लोक प्रे करताय, झाडं तोडू राहिले. तर नाशिकमध्ये आता ग्रीन कमी कमी होत चाललंय. लहानपणापासून बघतो जायचो तर खूप मोठं झाड होतं, हे बी तोडून टाकलं त्यांनी. आम्ही चाललोय नवशा गणपतीला, पाया पडू, देवाला प्रयत्न करू, झाडं नका तोडू देऊ असं सांगू आम्ही देवाला. आता निघालोय. आपल्याला जर नाशिक वाचवायचे, नाशिकची झाडं आणि नाशिकच्या लोकांना वाचवी आहे, विनंती आहे की तुम्ही ग्राउंडवर या आणि झाडं वाचवा, नाशिकला वाचवा, पर्यावरणाला वाचवा. आपण बघू शकता 300-350 वर्षाची झाडं तुटतायत आणि याचं ट्रान्सप्लांटेशन प्रोटोकॉल आपल्या NMC-कडे नाही आहे. आम्ही वारंवार बायोलॉजिस्ट म्हणून ट्रान्सप्लांटेशन प्रोटोकॉलची मागणी करत आलोय. नोटिसेसमध्ये, हिअरिंगमध्ये, जॉईंट सर्वेमध्ये आपल्याला माहिती नाही आहे की हे कसं त्याचं ट्रान्सप्लांटेशन करणार आहे. जागा निश्चित नाही आहे आणि ही ट्रान्सप्लांटेशनची पद्धत नसते. तुम्ही पूर्ण झाड तोडून मोकळं केलंय, त्याचं फक्त खोड उभं केलंय आणि त्याला तसं मुळासकट तुम्ही फरफटत नेणार आहात कुठेतरी आणि ट्रान्सप्लांटेशन करणार आहात. तर हे जगामध्ये कुठेच असं ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुल होत नाही. म्हणजे हे झाड तुम्ही मारलंय. सुप्रीम कोर्टचे, हायकोर्टचे सगळे जे नियम आहेत ते धाब्यावर धरून हे झाड सगळं मारलंय तुम्ही. आणि आता झाडच नाही राहिली तर गंगापूर रोडवर राहण्यात काय अर्थ आहे. एवढा लांबून आम्ही मुंबईवरून इथे आलो की छान झाडं आहेत आणि ह्यांच्यासाठी आता रडतोय आम्ही, झाडच नाहीये. विकास नहीं, विकास नहीं, झाडे वाचवा, झाडे वाचवा. नाशिककर तुम्ही बघू शकता या प्रकारे आंदोलन ते सगळे चालू आहे. इथं झाडं कापायचे कामं चालू आहे. तुम्ही बघू शकता आवाज येतोय खूप जोराने मागून. खूप मी आता इथं आलो होतो, आंदोलन चालू होतं. तर चला बघू या प्रकारे सगळे झाडं तोडलेली आहे. खूप आंदोलन, सकाळी बी आंदोलन झालं नाशिकमध्ये, बघू शकता तुम्ही.
प्रे करत होते. आंदोलन चालू आहे पण नाशिक प्रशासन थांबायला रेडी नाही आहे तिथं झाड कापण्यासाठी. पण आता झाड कापायचं काम चालू आहे. आज काल परवापासून का चालू आहे पण आज थोडं जादा आंदोलन झाले. सकाळी खूप जण आंदोलन करत होते त्यांना घेऊन गेले डिपार्टमेंटमधून. बघू. गुड नाईट.